अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेलं कोणतंही काम अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे मानले जातं. त्यामुळे या दिवशी पूजा, दान, खरेदी आणि शुभ कार्य करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे. पण अनेक लोकांना माहिती नसतं की अक्षय तृतीया येण्याच्या आधी काही कामे केली तर त्याचा फायदा अधिक मिळतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया आधी कोणती कामे करावीत ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा कायम राहील आणि घरात सुख, समृद्धी आणि धन वाढेल. सर्वात पहिलं काम म्हणजे घराची स्वच्छता. अक्षय तृतीया आधी संपूर्ण घर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. असं म्हणतात की ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे अक्षय तृतीया येण्याच्या आधी घरातील जुनी आणि नको असलेली वस्तू बाहेर काढा. घरातील कोपरे, देवघर आणि मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका. तुटलेली भांडी, तुटलेली मूर्ती, बंद घड्याळ या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं मानलं जातं. त्यामुळे अशा वस्तू अक्षय तृतीया आधी काढून टाका. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे देवघर स्वच्छ करणं. अक्षय तृतीया आधी देवघर नीट स्वच्छ करून दिवा लावा. देवघरात ताजी फुलं ठेवा. शक्य असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करा. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. देवघरात रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा. अक्षय तृतीया आधी काही दिवस सतत दिवा लावल्याने घरात सुख आणि समृद्धी येते असं सुद्धा मानलं जातं. तिसरं काम म्हणजे तुळशीची पूजा. अक्षय तृतीया आधी तुळशीला पाणी घाला आणि दिवा लावा. तुळशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की तुळशीच्या पूजेमुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते. चौथं काम म्हणजे मुख्य दरवाजावर तोरण लावणे. अक्षय तृतीया आधी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याची पाने किंवा फुलांचे तोरण लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढा. सकाळी आणि संध्याकाळी दरवाजासमोर एक दिवा लावा. असं केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असं सुद्धा मानलं जातं. पाचवं काम म्हणजे दान करणे. अक्षय तृतीया आधी गरिबांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी केलेलं दान अनेक पटीने परत मिळतं. तुम्ही तांदूळ, गहू, साखर, कपडे किंवा अन्नसुद्धा दान करू शकता. हे अत्यंत शुभ आहे. सहावं काम म्हणजे पूजा साहित्य तयार ठेवणे. अक्षय तृतीया दिवशी घाई होऊ नये म्हणून पूजा साहित्य आधीच तयार ठेवा. जसं की फुले, नारळ, अगरबत्ती, कापूर, हळद, कुंकू, फळे हे सर्व साहित्य आधीच तयार ठेवा. सातवं महत्त्वाचं काम म्हणजे खरेदीची तयारी करणे. अक्षय तृतीया दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे याची आधीच तयारी करून ठेवा. जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चांदी किंवा एखादी छोटी वस्तू खरेदी करू शकता. आठवं काम म्हणजे घरात दिवा लावणे. अक्षय तृतीया आधी काही दिवस घरात नियमित दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे. नववं महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी लवकर उठणे. अक्षय तृतीया दिवशी लवकर उठून स्नान करून पूजा करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा मिळते. 10वं काम म्हणजे घरात शांतता ठेवणे. अक्षय तृतीया आधी घरात भांडणं करू नका. सकारात्मक वातावरण ठेवा. 11वं काम म्हणजे देवांचे नामस्मरण करणे. अक्षय तृतीयेच्या आधी दररोज देवांचं नामस्मरण करा. यामुळे मन शांत राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 12वं काम म्हणजे रांगोळी काढणे. अक्षय तृतीया आधी घरासमोर सुंदर रांगोळी काढा. हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. 13वं काम म्हणजे सुगंध ठेवणे. घरात अगरबत्ती किंवा धूप लावा. यामुळे घरात चांगली ऊर्जा राहते. तर ही होती काही महत्त्वाची कामे. आता आपण पाहणार आहोत अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीया आधी केल्यास खूप शुभ मानल्या जातात.
अक्षय तृतीया आधी आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे घरात सकारात्मक वातावरण तयार करणे. घरात सतत आनंदी वातावरण ठेवा. मोठ्या आवाजात भांडणं, वाद किंवा नकारात्मक बोलणे टाळा. कारण अक्षय तृतीया हा सकारात्मक ऊर्जेचा दिवस मानला जातो. अक्षय तृतीया आधी घरातील देवांच्या मूर्ती स्वच्छ करा. देवांच्या मूर्तींना स्वच्छ पाण्याने पुसा आणि फुलं अर्पण करा. यामुळे घरात शांती आणि समाधान मिळते असं मानलं जातं. अक्षय तृतीयाआधी आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे धूप लावणे. दररोज संध्याकाळी घरात धूप लावा. धूप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता राहते. अक्षय तृतीयाआधी घरात सुगंधी वातावरण तयार ठेवा. अगरबत्ती, धूप किंवा फुलांचा सुगंध घरात ठेवा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अक्षय तृतीयाआधी आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे पाण्याचा कलश ठेवणे. घरात पाण्याचा कलश ठेवून त्यावर नारळ ठेवा. हे अत्यंत शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या आधी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याला पाणी अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. अक्षय तृतीयेच्या आधी गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा पैशांची मदत करा. यामुळे पुण्य मिळते. घरातील महिलांनी स्वच्छ कपडे परिधान करा आणि देवांची पूजा करा. देवांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. घरात दिवा लावून शांतपणे प्रार्थना करा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते. अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी केलेलं चांगलं काम अनेक पटीने परत मिळते असं मानलं जातं. म्हणून अक्षय तृतीयेच्या आधी ही सर्व कामे करा आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवा. तुम्ही अक्षय तृतीयेसाठी तयारी केली आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.